ज्यावेळेला त्या मुलीशी भेट झाली त्यावेळेला ती मुलगी सांगते की मला ज्यावेळेला दवाखान्यात घेऊन गेले तपासणीसाठी त्यावेळेला मी सांगत होते की मला किमान फिमेल डॉक्टरकडून तपासणी करण्यात यावी, मात्र त्यावेळेला सुद्धा या सगळ्या प्रसंगातला अतिप्रसंग जो झाला या संदर्भातली तपासणी असेल किंवा इतर तपासणी असेल ते करण्यासाठी तिथे मेल डॉक्टर होते। हे दुर्दैवी नाही का? स्वतः वसंत मोरेंनी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याशी संपर्क साधला, त्यांना सुद्धा ते घेऊन गेले होते भेटीसाठी, त्यांनी त्या मुलगीची केस वगैरे घेण्याच्या संदर्भात प्रयत्न वगैरे केलेत। ते मुलगी सांगते की मला सातत्याने इतकं टॉर्चर केलं गेलंय की माझ्या मनामध्ये आत्महत्या करण्याचा विचार येत होता, की सातत्यानं कसं घडलं, काय घडलं, तू काय करत होतीस, कुठे गेलीस, म्हणजे असे एक ना हजार प्रश्न एकाला सांगून थांबत नाही। आज हा अधिकारी आला, उद्या तो अधिकारी आला, परवा तो अधिकारी आला, दिवसभरात 10 अधिकारी आले, 10 जणांना तीच रिपीट कॅसेट किती करायची त्या मुलीनं? मग खरंच ती गुन्हेगार आहे का? एखाद्यावरती अत्याचार झाला म्हणजे ती गुन्हेगार झाली का? मग आवाज उचलायला असं जर होत असेल तर एक तरी मुलगी पुढे भविष्यात जाईल का? साधा विचार करण्याची गोष्ट आहे। म्हणून लाज वाटते या समाज व्यवस्थेमध्ये। आजही आमची अशी प्रशासन व्यवस्था आहे, आजही आमचा असा समाज आहे। त्यामुळे खरंच या सगळ्या गोष्टींचा खेद आहे, निषेध आहे। बघा, जर वाटलं तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा खऱ्या वाटल्या, लोकांपर्यंत पोहोचव्या वाटल्या, त्या मुलगीवरती अत्याचार होऊ नये, त्रास होऊ नये असं वाटत असेल तर खरी बाजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। इतकंच, धन्यवाद।